नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, डीम युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या कोणत्या आहे त्या बघितल्या होत्या. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, ICAR वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट कोणकोणत्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये ICAR डीम युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत त्या बघितल्या. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं ICAR व्हेरियस इन्स्टिट्यूट आणि त्याचे हेडक्वार्टर. बघा, या व्हिडिओमध्ये जवळपास 66 इन्स्टिट्यूट आहेत. ICAR वेगवेगळ्या 66 इन्स्टिट्यूट आहेत. पण पूर्ण कव्हर तर केलेल्याच आहे. पण ज्या महत्त्वाच्या आहेत की ज्या पेपरमध्ये वारंवार विचारल्या जाऊ शकतात किंवा विचारलेल्या आहेत, अशा मी हायलाईट केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळं त्यावर जास्त आपला फोकस राहणार आहे. तसं तर आपल्याला सगळ्याच बघायच्या आहे, पण फोकसिंग जे असेल तर त्या हायलाइटेडवर असणार आहे. तर चला, आपण आता सुरुवात करू. ठीक आहे, तर बघा, पहिले तुमचं कोणती इन्स्टिट्यूट आहे? सेंट्रल आयलँड ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, पोर्ट ब्लेअर. ठीक आहे, पोर्ट ब्लेअर हेडक्वार्टर वगैरे विचारले जाऊ शकतं. फक्त आता जस्ट रीड करून घेणार आहे आपण, याच्यामध्ये काही असं इन्फॉर्मेशन देण्यासारखं नाही. फक्त आउट ऑफ 66 पैकी कोणकोणत्या महत्त्वाचे ते आपण हायलाईट केलेले आहेत. बघा, नंतर दुसरी बघा, ही महत्त्वाची हायलाइटेड आहे. सेंट्रल हॅरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर, राजस्थान. काय शॉर्ट फॉर्म? CAZRI. CAZRI, कजरी वगैरे आपण त्याला शॉर्ट फॉर्म म्हणतो. CAZRI, सेंट्रल ॲरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर, राजस्थान. त्यानंतर आहे सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट, आझादनगर. ठीक आहे, नंतर आहे सेंट्रल इनलँड फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट, बॅरकपूर. ठीक आहे, आता हे फास्टमध्ये घेणार आहे आपण. याच्यामध्ये काय असं जास्त एक्सप्लेन करण्यासाठी सारखं नाही आहे. तुम्ही काय करू शकता, PPTचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून ते एकदा लिहून काढू शकता. लिहून काढल्यानंतर काय होतं, ते आपल्या हाताखालून जातं आणि ते आपल्या डायरेक्टली लक्षात राहतं. ठीक आहे, किंवा पेपरच्या मध्ये जर ते आलं की डायरेक्टली ते क्लिक होऊन जातं. त्यामुळे एकदा हाताखालून जाऊ दे. ठीक आहे, त्यानंतर बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर, चेन्नई. ठीक आहे, तर अशा ह्याच्यामध्ये कोणतं महत्त्व सांगितलं तुम्हाला? सेंट्रल ॲरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे? जोधपूर. सेंट्रल ॲरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर. ठीक आहे, त्यानंतर बघा आता नंतरचं आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो. काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो, हिसार. त्यानंतर आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट, मखदूम. बफेलो, हिसार आणि गोट, मखदूम. आता हे तीन महत्त्वाचे बघा. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, भोपाल. त्यानंतर सेंट्रल सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर ॲरिड हॉर्टिकल्चर, बिकानेर. आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, नागपूर. हे तिन्ही लक्षात ठेवा. बघा, पहिलं काय? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कुठे? भोपाल, मध्य प्रदेश. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर ॲरिड हॉर्टिकल्चर कुठे रे? बिकानेर, राजस्थान. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, CICR आपण त्याला म्हणतो. CICR कुठे? नागपूरला. तर हे ज्या हायलाइटेड आहे त्या एकदम आपल्या लक्षातच राहिल्या पाहिजे. त्यानंतर बघा कोणते आहे. त्यानंतर बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी टेक्नॉलॉजी कुठे रे? कोची. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी टेक्नॉलॉजी, कोची. ठीक आहे, त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर, भुवनेश्वर. ठीक आहे, त्यानंतर बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी कुठे रे? मुंबईला. नंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर, लखनौ. सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर, लखनौ. आत्ताच काय बघितलं आपण? ॲरिड हॉर्टिकल्चर बघितलं, बिकानेर. बघा, मागच्या स्लाइडला बघून घ्या, वाटलं असतं लक्षात नसेल तुमच्या तर. मागच्या स्लाइडला बघितलं बघा. हे 9 नंबरचं काय आहे? 9 नंबरचं बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲरिड हॉर्टिकल्चर कुठे? बिकानेर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आपलं काय चालू आहे? सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर कुठे? तर लखनौ. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेम्परेट हॉर्टिकल्चर, श्रीनगर. म्हणजे बघा, ॲरिड जर विचारलं, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲरिड हॉर्टिकल्चर ते कुठे आहे? बिकानेर. बिकानेर. सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर म्हटलं तर लखनौ, आणि टेम्परेट हॉर्टिकल्चर म्हटलं तर श्रीनगर. या तिन्ही महत्वाचे आहे. ठीक आहे,
हे क्लिअर होईपर्यंत, पीपीटी क्लिअर होईपर्यंत तुम्ही लिहून घेत जा किंवा स्क्रीनशॉट करून घेत जा किंवा वाचत जा. टाइमपास व्हायचे काम नाही. त्यानंतर बघा काय, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हा पण एक महत्त्वाचा वाटतोय मला. बघून घ्या, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लुधियाना. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल मराईन फिशरी रिसर्च इन्स्टिट्यूट कोची. ठीक आहे. त्यानंतर हा महत्वाचा आहे, सेंट्रल प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट कसरगड. नंतर पोटॅटो रिसर्च कुठे, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट शिमला. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये हे पण महत्वाचं मी सांगितलं तुम्हाला, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तसे तर आपल्याला सर्वच वाचायचे आहे, पण पेपरच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचे त्याच्यावर फोकस करायचं. आता या स्लाइडवर बघा बऱ्यापैकी सर्वच महत्वाचे दिसत आहे. बघा काय, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ज्यूट अँड अलाइड फायबर, ज्यूट अँड अलाइड फायबर कुठे, बॅरकपूर. त्यानंतर बघा, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन ड्रायलँड ॲग्रिकल्चर, खूप महत्वाचं आहे, खूप बऱ्याच वेळा विचारलेलं, हैदराबाद. त्याचा शॉर्ट फॉर्म CRIDA, क्रीडा म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक, नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे, कटक. त्यानंतर सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर, राजस्थान. हे पण महत्वाचं आहे, पूर्ण स्लाइडच ही महत्वाची आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, डेहराडून. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन कुठे, डेहराडून. त्यानंतर आहे सेंट्रल सॉइल सॅलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट करनाल. ही स्लाइडच खूप महत्वाची आहे, पूर्णच्या पूर्ण स्लाइड एकदा परत रीड करून घ्या, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढल्यापेक्षा व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर बघा, सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे रे, राजमहेंद्री. ठीक आहे. सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यानंतर आहे सेंट्रल ट्युबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम, सेंट्रल ट्युबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम. हे दोनच या पीपीटी मधले किंवा स्लाइड मधले महत्वाचे आहे, हे दोनच या स्लाइड मधले महत्वाचे आहे. नंतर काय, ICR रिसर्च कॉम्प्लेक्स फॉर ईस्टर्न रिजन पटना, ICR रिसर्च कॉम्प्लेक्स फॉर नॉर्थ ईस्ट रिजन बरान पानी, बारापानी. ठीक आहे. नंतर सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट हिला ओल्ड गोवा. काय एवढे महत्वाचे नाही, हे दोनच लक्षात ठेवा इथं. हे सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट राजमहेंद्री आणि सेंट्रल ट्युबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट त्रिवेंद्रम. ठीक आहे. हे ह्याचे रिसर्च इन्स्टिट्यूट असतात, ह्या वारंवार पेपरमध्ये कधी ना कधी किंवा विचारले जातात, त्याच्यामुळे ह्या आपल्याला त्याचे हेडक्वार्टर वगैरे शॉर्ट फॉर्म ती माहितीच पाहिजे ती. आणि याच्यामध्ये काही अशी ट्रिक्स नाही, तुम्हाला ते लक्षातच ठेवावं लागतात, त्याच्यामुळे ते वारंवार वाचावं लागतात. ठीक आहे. इंडियन ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे, न्यू दिल्ली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इंडियन ग्रासलँड अँड फॉर्डर रिसर्च इन्स्टिट्यूट झाशी, हा महत्वाचा आहे. ठीक आहे. इंडियन ग्रासलँड अँड फॉर्डर रिसर्च इन्स्टिट्यूट झाशी. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी रांचीला आहे. ठीक आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, खूप महत्वाचा आहे, IIHR कुठे, बेंगलुरू. IIHR बेंगलुरू. ठीक आहे. आता हॉर्टिकल्चरशी रिलेटेड महत्वाचे कोणकोणते बघितले आपण. ठीक आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲरिड हॉर्टिकल्चर बघितलं, पुढं बिकानेर. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर पुढे बघितलं, एकदा चेक करून घेऊ, तिन्ही दाखवून देतो परत एकदा तुम्हाला, एक मिनटं. सबट्रॉपिकल बघितलं आपण UP मध्ये. ठीक आहे, लखनौ. आणि त्यानंतर एक होतं टेम्परेट, ते होतं श्रीनगर. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर लखनौ, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेम्परेट हॉर्टिकल्चर श्रीनगर, असे तीन. आणि हा एक IIHR बेंगलुरू. ठीक आहे. असे हे चार जे आहेत ते हॉर्टिकल्चरशी रिलेटेड होते आणि ते महत्वाचे आहे. नंतर हा बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी हॉर्टिकल्चर रांची. हा, आता ही जी स्लाइड आहे ही सगळीच महत्वाची आहे, एकदा क्लिअर करून घेऊ. हम्म. बऱ्याच वेळा विचारलेले क्वेश्चन यामध्ये आहेत.
बघा काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च कुठे? कानपूर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च कानपूर. त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स भोपाल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स भोपाल. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस रिसर्च कुठे? कलिकत. नंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च लखनौ. आणि हे बऱ्याच वेळा विचारलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च वाराणसी. कुठे? तर वाराणसी. ठीक आहे. परत परत वाचा, हे परत परत वाचल्याशिवाय ते हेडक्वार्टर लक्षात राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, यातलं एकच महत्वाचं आहे. काय? ICR मधलं नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड मॅनेजमेंट. काय? नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. कुठे? हैदराबाद. नॅशनल अकॅडमी ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट हैदराबाद. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्टेट मॅनेजमेंट रायपूर. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस बायोटिकची विचारली तर रायपूर. अबायोटिकची विचारली तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी बेंगलुरू. ठीक आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फायबर इंजिनिअरिंग हे कुठे? नॅशनल फायबर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोलकाता. एवढं काही महत्त्वाचं नाही. जे हायलाइटेड आहे त्याच्यावर जास्त फोकस करा आणि बाकीचे थोडे वाचून घ्या, जेणेकरून त्यातलं जर क्वेश्चन आला तर चुकायला नको. परत परत वाचा. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा एकच महत्वाचं आहे बघा, तरी बाकीचे वाचून घेऊ. काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी इपिडेमिओलॉजी डिसीज इन्फॉर्मेशन हबल बेंगलुरू. ठीक आहे. आता हा महत्वाचा आहे आपला. शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट SBI कोइंबतूर. कोइंबतूर. ठीक आहे. नंतर आहे विवेकानंद पर्वतीय कृषी अनुसंधान संस्थान अल्मोडा. एवढं काही महत्वाचं नाही. नंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल मेरठ उत्तर प्रदेश. ठीक आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस कुठे? भोपाल. यातलं हे लक्षात ठेवा, शुगरकॅन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कुठे? कोइंबतूर. ठीक आहे. जे हायलाइटेड आहे ते पेपरमध्ये जवळपास आलेले आहे किंवा येण्याची शक्यता आहे. बाकीची सुद्धा वाचायची आहे, पण याच्यावर जास्त फोकस करायचा. या स्लाइडमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही, एकदा तुम्ही बघून घ्या वाटलंच तर. वाचून दाखवतो फास्टमध्ये. ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च लुधियाना. त्यानंतर इंडिया सेंट्रल ॲग्रो फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट झांसी. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च न्यू दिल्ली. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बार्ले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा वाटलंच तर. कर्नाल. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मिंग सिस्टीम ते मोदीपुरम. एवढं काही महत्वाचं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये महत्वाचं आहे आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च. आता मिलेटवर जरा मागचं 2023 हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स वगैरे होतं, त्याच्यामुळे मिलेटवर क्वेश्चन मे बी येऊ शकतो. मिलेटवर ते मिलेटचे फायदे आता जगाला कळलेले आहे, त्याच्यामुळे पेपरमध्ये पण त्याचं महत्व वाढू शकतं. त्याच्यामुळे आपलं काम आहे किती लक्षात ठेवायचं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च कुठे आहे रे? हैदराबाद. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड रिसर्च सुद्धा हैदराबाद. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिट रिसर्च हैदराबाद. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड रिसर्च सुद्धा हैदराबाद. त्यानंतर हे काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पाम रिसर्च. ठीक आहे, वेस्ट गोदावरीमध्ये आहे. ठीक आहे, एवढं काही महत्त्वाचं नाही. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट महत्वाचं आहे भुवनेश्वर. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैदराबाद. हे बाकीचे लक्षात ठेवा. बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च हैदराबाद. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड रिसर्च हैदराबाद. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंट भुवनेश्वर. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैदराबाद. एवढे हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. जे हायलाइटेड आहे ते तर महत्वाचे आहेच, पण बाकीचे पण एकदा दोनदा वाचून घ्यायचे. बघा, आता हे पण महत्वाचे आहे. लास्ट स्लाइड आहे आपली. दोन महत्वाचे त्यातले बघा. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर वुमन इन ॲग्रिकल्चर. वुमन इन ॲग्रिकल्चर महत्वाचं आहे भुवनेश्वर. ठीक आहे. नंतर आपला सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर. सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर.
हे पण विचारलं जाऊ शकतं, पण बाकीचे एकदा वाचून घेऊ. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सीड सायन्स माऊ, नंतर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे. काय आहे? बाकी काही दिसत नाही. ठीक आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी, न्यू दिल्ली. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन फूट अँड माउथ डिसीज समथिंग, फूट अँड माउथ डिसीज, भुवनेश्वर. ठीक आहे. तर ह्या होत्या ICAR वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, ज्या की पेपरमध्ये विचारले जातात, त्याचे हेडक्वार्टर विचारले जातात, त्याचे शॉर्ट फॉर्म विचारले जातात. ठीक आहे. आणि ज्या ज्या हायलाईट केलेल्या आहे आपण, ठीक आहे, त्यावर जरा जास्त फोकस करा. आणि बाकीच्या पण एकदा वाचून घ्या. टोटल ICARचे इन्स्टिट्यूट दिलेले आहे 66. ICARच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट दिलेल्या आहेत, की ज्या ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळं काम करतात, रिसर्चचं काम करतात, काही एक्सटेन्शनचं काम करतात, शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतात. वेगवेगळ्या फील्डमध्ये त्या काम करत असतात. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या ICARच्या इन्स्टिट्यूट होत्या, यावर क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात वारंवार. आणि हे आपल्याला परत परत वाचलं तर त्याचे हेडक्वार्टर असतील, त्याचे शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म असतील, ते सगळं लक्षात राहतं. त्याच्यामुळं लेक्चर वारंवार ऐका, ते लिहून काढा. ठीक आहे. तर जो कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतोय की जनरल ॲग्रिकल्चरचे बरेचसे लेक्चर आपले कव्हर झालेले, त्याची प्लेलिस्ट जी असेल ती तुम्हाला एंड स्क्रीनमध्ये, तसेच आय बटनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि चॅनलला सुद्धा अवेलेबल आहे. बऱ्याच ठिकाणी ते अवेलेबल आहे. तसं आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यानंतर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. कृषीरत्न अकॅडमी म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. तर ते सगळं तुम्ही त्या चॅनलला अटॅच राहिले तर वेगवेगळ्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या असतील, महत्त्वपूर्ण नोट्स असतील, सगळं तुम्हाला त्या चॅनलवर अवेलेबल होते. ठीक आहे. त्यामुळं चॅनलला अपडेट राहा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा याचा लाभ द्या. म्हणजे ते शेअर करा, तुमच्या स्टेटसला हे व्हिडिओ लेक्चर दररोज ठेवत जा, जेणेकरून हे मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल तेवढ्या सगळ्यांनाही फायदा होईल. आणि आपली लेक्चर सिरीजही कंटिन्यू राहण्यात मदत होईल. ठीक आहे. थँक्यू.